हा, मी रघुनाथ साहेबराव बोलतो। सर्वे नंबर 67 माझा भाऊ वडील दत्तात्रय साहेबराव त्यांचा खालचा हिस्सा तलाठी साहेब आले होते इथं, मात्र आमचा आहे ते 10 गुंठेच मांडून घेतला। आम्हाला काय पुन्हा द्यायचं काही आलेलं नाही। आम्ही 10 फोन लावला, तहसीलदार मॅडमकडे गेलो होतो। तहसीलदार मॅडमनं जे आहे ते काय केलेलं आहे तुम्हाला सांगतो, खालच्या पुलाहून एक फरलांगून त्यानं फक्त फोटो काढून नेलेला आहे। आमच्या मुलाला जे म्हणत होते की बुवा आम्ही जाऊन भेट दिली तिथं, मात्र बंधाऱ्यावर जे आहे ते आलेलेच नाहीत। आम्ही आता काय खावं आणि काय नाही हे आम्हाला लई पश्चाताप पडला। माझा बोर होता या सर्वे नंबर 67 मध्ये, मात्र मोटर आणि बोर हे पूर्ण मोटर मधातच असेल, मात्र ते पाईप मिप चेक गेले वाहून त्या बोराची सुद्धा शेणाखत हे काहीही राहिली नाही याच्यामध्ये। ते आता जगाव काच्यावर आमच्यापाशी जे आहे ते 1 हेक्टर जमीन आहे दोघाही भावापाशी, ते आता कसं करावं आणि काय नाही हे फर शासनानंच नेमवावं। नमस्कार, माझं नाव तुकाराम रमेशराव देवसरकर, राहणार बोरगाव, तालुका हदगाव। माझ्या शेतीचं अत्यंत नुकसान झालं आहे। ढगफुटीच्या दृश्यानं दिनांक 27 तारखेला अत्यंत ढगफुटी होऊन माझ्या शेतामध्ये नदीचं रूप प्राप्त होऊन अत्यंत नुकसान। इथल्या प्रशासनानं कुठल्याही या ठिकाणी स्पॉटला येऊन भेट दिली नाही। सातत्यानं हदगाव तहसीलदार मॅडमशी आम्ही संपर्क करून या स्पॉटला आलेल्या नाहीत। तरी येणाऱ्या काळामध्ये आम्ही माझी जमीन 1 हेक्टर जमीन वाहून गेली आहे। अक्षरशः याला ढगफुटी दृश्य अक्षरशः नदी नाले एक होऊन नदीचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे। इथल्या बंधाऱ्यामुळं या प्रशासनाच्या हलगर्जीमुळं आमचं या ठिकाणी नदीचं रूप माझ्या शेताला आलेलं आहे। क्षेत्र क्रमांक 67 या क्षेत्रामध्ये नदीचं स्वरूप आल्यानंतर या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये प्रशासनानं याच्यावर तोडगा नाही काढला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमरण उपोषणाचा या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे। इथल्या तहसीलदार मॅडम व प्रशासनाने कलेक्टर याची तात्काळ नोंद घ्यावी आणि तात्काळ आम्हाला काहीतरी या ठिकाणी मानधन द्यावं, कारण इथली जमीन पूर्ण गेली, नस्तनाबूत झाली। आमचा शेतकरी आज हवालदिक आहे, कुठल्याही गैरसोय नाही, खाण्यापिण्याची सुद्धा आमची सोय नाही। एवढ्या क्षेत्रामध्ये आमचा ऊस होता, तोही 2 हेक्टर ऊस वाहून गेलेला आहे। पण इथल्या प्रशासनानं या ठिकाणी अजून कुठलाही येऊन बाईट दिलेली नाही, कोणीही आम्हाला भेटलं नाही। याची आम्हाला या प्रशासनावर अत्यंत खंत आहे। हदगाव तालुक्यातील पहिलं प्रथम बोरगाव येथील गट नंबर 67 दत्तात्रय साहेबराव तवर आणि रघुनाथ साहेबराव तवर या दोन्ही भावाच्या हिश्श्यामध्ये जे पाटबंधाऱ्याचं काम झालेलं आहे ते एकदम नीच वरतीचं आणि खराब वस्तीचं काम झालेलं आहे। जे लेवल प्रमाणे काम व्हायला पाहिजे होतं त्याच्यापेक्षा कितीतरी 2 फूट 3 फुटाने बंधाऱ्याचं काम उच्च हाईटच्या लेवल पातळीच्या वर झाल्यामुळं तिथलं जे पाणी जे आहे वरून जे जायचं ते पूर्ण काय माझ्या बंधूच्या शेताला जे नदीचं रूप आलं, एकदम असं निंदनीय गोष्ट झाली की बस ते सांगताय सोय नाही। आम्ही ज्या वेळेस नॉनस्टॉप इथं बघायला आलो तर आमच्या डोळ्यातून अक्षरशः असे अश्रू पडायला लागले। तर एवढं दिसते वेळेस डोळ्याला जिल्हा आपलं तालुका स्तरावरच्या तहसीलदार मॅडम इथं पाठवल्याच्या नंतर आल्या म्हणून त्यानं सिद्ध केलं की आम्ही पाटबंधाऱ्यावर जे नुकसान दत्तात्रय साहेबराव तवरच्या शेतातील झाली हे आम्ही बघून आलो असं ते म्हणल्या मॅडम। तर ते त्यांचा चिरंजीव कृष्णा रघुनाथ तवर हे म्हणल्या, अंकल म्हणले की मॅडम आपल्या इथं आल्या नाही आणि इथली पाहणी सुद्धा केली नाही। 4 आवडावून बाजूनच साईट मारून ते परत तहसीलला गेल्या। हे दुर्दैवाची गोष्ट आहे। ज्या वेळेस आम्हाला एवढी नुकसान आहे, आमच्या घरात काही खायला नाही पियाला नाही, 2 हेक्टर असं एक नुकसान झालं भयानक। म्हणजे असं मोठ्या नदीचं मोठ्या गोदावरीच्या पात्रासारखं पात्र तयार झालं इथं। आणि इथून पूर्ण 2 एकर ऊस या वर्षी लावलेला 3,500 रुपये टनानं ऊस घेऊन 2,000 रुपये पोत्याचे भाव असते वेळेस आम्ही 25 ते 30 पोते खत टाकून 50,000 रुपयाचा खर्च करून ते पूर्ण असा उद्ध्वस्त ऊस असा डेलदार जे झालेला होता ते पूर्ण खरून असा वाहून गेला। आणि एवढा असते वेळेस
तहसीलदार मॅडम म्हणतात की मी नॉन टॉप त्या जागेवर जाऊन प्रथम भेट दिली आणि त्यांचा चिरंजीव म्हणते की अंकल ते आले नाही जे